नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज गुरुचरित्राचा 39वा अध्याय आपण घेत आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि लाल बटन दाबून बेल वाजवा, म्हणजे माझे सर्व अध्याय तुम्हाला पाहता येतील. तर अध्याय सुरू करूयात. श्री गुरुचरित्र अध्याय 39वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व वर्तले. एका 60 वर्षी वांझेशी एका कन्यापुत्र झाली परियेसा. आपस्तंभ शाखेशी ब्राह्मण एक परियेशी. शौनक गोत्री प्रवरेशी नाम तयाचे सोमनाथ. गंगा नामे तयाची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्र जाणे सगुणी असती झाली उभयता. वर्षे झाली 60 तियेशी. पुत्र नाही तिचे कुशी. वाज म्हणून ख्याती ऐशी होती तया गंगापुरी. पती सेवा निरंतरी करीतसे भक्ती पुरस्सरी. नित्यनेम असे नारी गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रति दिवशी आणोनी करी श्री गुरुशी. येणे परी बहुत दिवशी वर्तत होती परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. प्रच्छा करीती हसुनी तया द्विज स्त्रियेशी. श्री गुरुपुस्तितेशी काय अभिष्ट असे मानसी. अनित्येशी प्रति दिवशी निरांजन परोपरी. तुझ्या मनी अभिष्ट कोण त्वरित सांग विस्तारोन. सिद्धी पावतील नारायण गौरी रमण गुरु प्रसादे. ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन. विनवितसे कर जोडून निपुत्रिका मी लोकनिंद्य. पुत्राविने स्त्रियेशी न पाहावे तिच्या मुखाशी. पापरूपी महादोषी. म्हणती माते स्वामिया जिये पोटी नाही बाळ. तिचा जन्म निष्फळ. वाट पाहती उभय कुळ 42 पितृलोकी. पितर चिंतती मनात म्हणते एखादे समयी वंशात पुत्र झाला आम्हाही तो उद्धारील सकळाते. पुत्रा वेगळे जे घर ते सदा काळी अघोर. अरण्य नाही तयास दूर यथारण्य तथा ग्रह. नित्य गंगा स्नानाशी आपण जातसे परियेशी. घेऊनी येती बाळकाशी समस्त स्त्रिया कौतुके. कडे घेऊनी बाळा खेळविती स्त्रिया सकळा. तशी नाही माझे कपाळा मंदभाग्य असे देखा. जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ. जन्मोनिया संसारी निष्फळ नव्हे पुरुष अथवा सती. पुत्र पौत्र असती जयाशी. परलोक लोभ तयाशी. अधोगती निपुत्रकाशी. लुप्तपिंड होय देखा. आता पुरे जन्ममज 60 वर्षे झाली सहज. आम्हा आता वर दिजे उत्तम जन्म पुढे होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतकरणी वासना पूर्ण. ऐसा वर द्यावा म्हणून विनवितसे तये वेळी. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसवून. पुढील जन्म जाणे कवन. तू ते कैसे स्मरण सांग. नित्य आरती अम्माशी भक्तिपूर्वक अहर्निशी. करिता झालो संतोषी. कन्यापुत्र तू ते होती. इह जन्मी तू ते जाण. कन्यापुत्र सुलक्षण होती निश्चय मानी वचन. श्री गुरु म्हणती तियेशी. श्री गुरुचे वचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी. विनवितसे कर जोडूनी. ऐके स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्माशी झाली स्वामी परेशी. होत नाही विटाळशी माते कैसे पुत्र होती. नाना व्रते नाना तीर्थे मी हिंडले पुत्रार्थे. अनेक ठाई पूजिली दैवते म्हणून व्हावे स्वामिया. लोक सांगती मज लागे जाना. कराव्या अश्वत्थ प्रदक्षिणा तेने पुरतील मनकामना. होतील पुत्र म्हणती मज. चिरकाळ अश्वत्थाला सेवा करिता जन्म गेला. विश्वास आपण बहु केला पुत्र होतील म्हणून. 60 वर्षे येणेपरी कष्ट केले अपरंपारी. सेवा करीतसे अद्यापि वरी. अश्वत्थाशी प्रदक्षिणा. पुत्र न होती या जन्मी पुढे होतील. अशी या कामी सेवा करीतसे मी स्वामी
इह जन्मी पुत्र देशी अन्यथा न होय बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामिनी दिधला मातेवर माझे मनी, स्वामिनी दिधलावर मातेवर माझे मनी, हाची निर्धार हसे न करी स्वामी गुरुवर. शकून गाठी बांधिली म्या पुढील जन्म काम्यासी, करी तसे सेवा अश्वत्थासी. स्वामी आताच वर देशी इह जन्मी कन्यापुत्र. अश्वत्थ सेवा बहुत दिवशी करिता झाले मी प्रयासी, काय होईल आम्हाशी अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोनी तिचे वचन श्री गुरु म्हणती हसवून, अश्वत्थ सेवा महापुण्य व्रता न होय पर्येसी. निंदा न करी अश्वत्थासी, अनंत पुण्य पर्येसी. सेवा करी ओ आम्हा सरसी, तू ते पुत्र होतील. आता तुमचे वचन धरी नित्य जाई संगमाथिरी. अमर जावाहे निरंतरी भीम रथी समागमे. तेथे अश्वत्थ असे घन करीतो आम्ही अनुष्ठान. सेवा करी एक मन आम्हा सहित अश्वत्थाची. अश्वत्थाचे महिमान सांगेन ऐका परिपूर्ण. अश्वत्थ नाम नारायण आमचा वास तेथे असे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवित शेखर जोडून. अश्वत्थ वृक्षाचे सेवन विस्तारोनी सांगा म्हणे. कैसे महात्म्य असे तयाचे स्वामी निरोपावे मज साचे. स्थिरत्व होय मनाचे सेवा करीन भक्तीने. श्री गुरु म्हणती तियेशी अश्वत्थ वृक्ष तू निंदेशी. सांगता महिमा अपारेशी समस्त देव तेथे असती. अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी. निरूपण नारद मुनी ते विस्तारोन ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मकुमार नारद मुनी ज्याचे मन त्रिभुवनी. ब्रह्मयाशी पुसोनी आला ऋषी आश्रमाशी. नारदाते देखोनी अर्ध्यपाद्य देवोनी. पूजा केली उपचारोनी पुसते झाले ते वेळी. ऋषी म्हणती नारदाशी विनंती ऐका पर्येशी. अश्वत्थ महिमा आहे कैशी विस्तारावी स्वामी या. ऋषी वचन ऐकोनी सांगत असे नारद मुनी. गेलो होतो आजीच्या दिनी. ब्रह्मा लोका हिंडत आपण पुशिले ब्रह्माशी. अश्वत्थ महिमा आहे कैसी समस्त मानिती तयाशी. विष्णू रूप मनोनी ऐसा वृक्ष असे जरी. सेवा करीजे कोणी परी. कैसी महिमा विस्तारी निरूपावी दातारा. ब्रह्मा सांगे आम्हाशी अश्वत्थ मुळी आपणाशी. मध्ये वास ऋषिकेशी. अंग्री रुद्र वसतसे. शाखा पल्लव अधिष्ठानी. दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी. आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव पर्येशी वस्ती. पूर्व शाखेशी आदित्य देव अहर्निशी. समस्त शाखे वस्ती जाणा. गो ब्राह्मण समस्त ऋषी. वेदादी यज्ञ पर्येशी. समस्त मुळाकुरेशी अस्ति देखा निरंतर. समस्त नदी तीर्थे देखा. समस्त सागर लवणादिका वस्ती जाणा. पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष असे. आकार शब्द मूळ स्थान. स्कंद शाखा उकार जान. फळ पुष्प मकरवर्ण मकारवर्ण. अश्वत्थ ऐसा ओंकार रूपी. एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत ऐक. जे स्थानी त्रयमूर्ती देख. समस्त देव तेथे वस्ती. ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णू शके. कवन कल्पवृक्ष याची कारण. ब्रह्मा म्हणे नारदाशी. नारद म्हणे ऋषीशी. त्रिमूर्ती असे वृक्षापाशी. किती वर्णू त्याचे महिमेशी. भजता कार्यसिद्धी त्वरित होय. ऐकोनी समस्त ऋषी. विनविता ती नारदाशी. आचारावया विधी कैसी. कवने परी बजावे. पूर्वी आम्ही एके दिवशी पुसले होते अथर्वणाशी. त्याने सांगितले आम्हाशी अश्वत्थ सेवा करावया. तू नारद ब्रह्मऋषी. समस्त धर्माते जानसी. विस्तारोनी आम्हाशी विधीपूर्वक निवेदावे. नारद म्हणे मुनीश्वरा. सांगेन ऐका तत्परा. चित्त करून या स्थिरा. विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रेशी. अस्तंगत शुक्र गुरु शुक्राशी. चंद्रबळ नसल्या दिवशी करू नये प्रारंभ.
या व्यतिरिक्त अनेक मासी बरवा पाहून या दिवशी प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भूत होऊन या. भानु सोमवार दिवशी आतळू नये अश्वथासी. भृगुवार संक्रांती दिवशी स्पर्शो नये सर्वथा. संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणीस व्यतिपाती. दुर्दिनादी वैधृती अपराह्न समयी स्पर्शू नये. अनृत द्यूत कर्मभेशी निंदा पाखांड वर्जनेशी प्रातकाळी मौने हर्षी आरंभावे पर्येसा. सचैल स्नान करोनी निर्मळ वस्त्र नेसुनी गंगा यमुना कलश दोनी आणोनी ठेविणे पायावरी. पूजा करावी कलशाची. पुण्य हवा अचन कर्मेशी संकल्पावे विधीशी. काम्यार्थ आपुले उच्चारीजे. मग कलश घेऊनी 7 वेळा भरोनी स्नपन करावे आणोनी अश्वत्थ वृक्षाची अवधारा. पुनरपी करून या स्नान मग करावे वृक्ष स्नपन. पुरुष शुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. मग घ्यावी विष्णुमूर्ती. अष्टभुजा आहेत विख्याती. शंखचक्र उभयहस्ती वरदहस्त असे जाणा. खंग खेटक एके करी धनुष्यबाणा सविस्तरी. अष्टभुजी येणे परी आयुधे असती परियेसा. पीतांबर प्रावरण सदा लक्ष्मी सन्निधान. ऐसी मूर्ती घ्यावून पूजा करणे वृक्षाशी. त्रयमूर्तीचे असे स्थान शिवभक्ती विने नाही जाण. समस्त देवता आवाहन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुताशी वेष्टावे तया वृक्षाशी. पुनरपी संकल्पेशी प्रदक्षिणा कराव्या अथवा सहस्रनामेशी कराव्या प्रदक्षिणा हर्षी. अथवा करा मान्येशी तयाचे फळ अनंत देखा. मनसा वाचा कर्मेशी भक्तिपूर्वक भावेशी प्रदक्षिणा कराव्या हर्षी. पुरुष सुक्त म्हणत देखा. चाले जैशी स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैशा महामंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळ प्रद. प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. ब्रह्महत्यादी पापाशी प्रायश्चित्य नाही पर्येशी. प्रदक्षिणा द्विलक्षाशी ब्रह्म इत्यादी पापे जाती. त्रिमूर्ती वस्ती जयास्थानी. फल काय सांगू प्रदक्षिणी. समस्त पाप होय दोन्ही. गुरु तल्पादी दोष जाती. नाना हरती व्याधी दोष प्रदक्षिणा करिता होय निशेष. कोटी ऋण असेल ज्यास परिहारेल परियेसा. जरा मृत्यू व्याधी उत्पत्ती संसार ताप भये नासती. ग्रह पीडा बांधो न शक्ती. सहस्र प्रदक्षिणा केली या. पुत्र काम्य असे ज्याशी पुत्र होती भरवशी. मनोवाक्काय कर्मेशी एक भावे करावे. चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ. पुत्र काम्य पावती त्वरित न धरावी शंका ऋषी हो. शनिवारी वृक्ष धरुनी जप करावा. मृत्युंजयनी काळ मृत्यू ते जिंकोनी. राहे नर अवधारा. ते अपमृत्यू न पावती पूर्णायुषी होती निश्यती. शनिग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्थाशी. श्लोक. कोणस्थको रौद्र ये मत्स्य बब्रू कृष्ण शनी पिंगल एव मंदा. नित्यम स्मरेत व्याहरते च पीडा. तस्मै नमस्ते रवी नंदनाय. टीका. शनी नामे घेऊनी उच्चारावे आपुले वदनी. बब्रू पिंगल म्हणूनी कोणस्थ कृष्ण म्हणावे. अंतक यम महारौद्री मंद शनेश्वर शौरी. जप करावा येणे परी शनी पीडा न होय.
ऐसे दृढ करुणी मन अश्वत्थ सेविता कामना पूर्ण पुत्र काम्य तत्क्षण होय निवृत्ते अवधारा अमावस्या गुरुवारेशी अश्वत्थ छायेत जलाशी नान करिता नराशी ब्रह्महत्या पापे जाती अश्वत्थ तळी ब्राह्मणाशी अन्न घालिता एकाशी कोटी ब्राह्मणा परेशी भोजन दिले फळ असे अश्वत्थ तळी बैसोन एखादा मंत्र जपता तत्क्षण फळ होय अनंत गुण वेद पठन केलिया नर एखादा अश्वस्थाशी स्थापन करी भक्तीशी सह 42 पितराशी स्वर्गी स्थापी निरंतर छेदिता अश्वत्थ वृक्षाशी महापाप पर्येशी पितरासहित नरकाशी जाय देखा तो नर अश्वत्था तळी बैसोन होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जान पुत्र काम्य त्वरित होय ऐसे अश्वत्थ महिमान नारदाशी सांगे चतुरानन म्हणून ऐकती ऋषीजन तया नारदापासूनी नारद म्हणे ऋषीश्वराशी प्रदक्षिणांच्या 10वे अंशी हवन करावे पर्येशी आगमोक्त विधीने हवनाच्या 10वे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यान्नेसी व्रतापन करावे येणे परी आचरोन मग करावे उद्यापन शक्त्यनुसार सौवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणाशी विधीपूर्वक पर्येशी श्वेतधेनु सवत्सेशी द्यावी ब्राह्मणाकारणे वृक्षातळी तिलराशी करावी यथाशक्तीशी वरी झाकोनी श्वेतवस्त्राशी द्विजा लागे द्यावे अशा अश्वस्त विधाना सांगे नारद ऋषीजना यावरी मुनी आचरणा करुणी अभीष्ट लाधले श्री गुरु म्हणती वंदेशी अश्वत्थ महिमा आहे ऐशी भावभक्ती असे जाशी त्याशी होय फलश्रुती आचार करी होईने परी संशय आता चित्ती न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम तेची अमुचे स्थान जान सेवा करावी एक मन होईल कामना शीघ्र पूर्ण कन्या पुत्र तुझे उदरी ऐकोनिया श्री गुरुच्या वचना नमस्कार करी ते अंगणा विनवी कर जोडून जाणा भक्ती भावे करुनिया आपण वांज वर्षेसाठी कैचे पुत्र माझे पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारीन गुरुवाक्य सुरभी समान ऐसे सांगती वेदपुराण आता नाही अनुमान करीन सेवा स्वामिया चाड नाही अश्वत्थाशी निर्धार तुमच्या बोलाशी करीन सेवा तुमची ऐशी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेऊन जाऊन या संगमास्थानी षटकुलात स्नान करुनी सेवा करी अश्वस्थाशी श्री गुरुचा निरोप जेणे परी तैशीच सेवा करी नारी येणे परी 3 रात्री आराधिला पर्येसा श्री गुरु निरोपे अश्वस्थाशी सेवा करी रात्रंदिवशी 3रे रात्री स्वप्न येशी झाले ऐका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्रयोग येऊनी देतो तिशी भाक कार्य तुझे झाले ऐक सांगेन एक ते करी म्हणे जावोनी गंगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी व 7 नमन करी भक्तीशी जे काय देतील तुझशी भक्षण करी वेगेशी निर्धार करी व मानसी त्वरित जावे म्हणे विप्र असे देखोनी सुशिक्षित सवेची झाली जागृत कल्पवृक्ष असे अश्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी 4थ्या दिवशी आली आपण मठाशी प्रदक्षिणा करून या हर्षी नमन केले ते वेळी हसोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिशी दोन्ही भक्षण करी व संतोषिनी कार्य झाले तुझे आता भोजन करी आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्यापुत्र दोन्ही सूत दिल्ले आज पर्येसा पारणे करुणी विधीशी मग भक्षावे याशी दान द्यावे ब्राह्मणाशी जे का पूर्वी निरोपिले व्रत संपूर्ण करुणी करी दान ती भामिनी त्याच दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौनी दिवस 3 वरी हविष्यान्न भोजन करी श्वेत वस्त्र नेसून नारी कोणाकडे न पाहायची
येणे परी तिन्ही निशी क्रमिल्यात नारीने परियशी सुस्नात होऊनी चौथ्या दिवशी आली श्री गुरु दर्शना पती समेत येऊनी पूजा करी एकाग्रमणी श्री गुरु म्हणतो संतोषिनी पुत्रवंती व्हावे तुवा ऐसे नमुनी श्री गुरुशी आली आपुल्या घराशी ऋतू दिदला 5व्या दिवशी म्हणून कन्या परियशी येणे परी ती नारी झाली ऐका गरोदरी ग्रामस्थ लोक विस्मय करी काय नवल म्हणतसे म्हणती पहा नवल वर्तले वांजेशी गर्भाधारण झाले सोमनाथ विप्रे भले मने मानिले सुखाते 7वे मासी ओटी भरिती अक्षय वाणे ओवाळीती श्री गुरुशी विनोदावरी प्रीती वाणे द्यावी म्हणतसे 8वे मासी तो ब्राह्मण करी सीमांत विधान गुरु निरोपे संतोषोन देववी वाणे ग्रामात अभिनव करीती सकळ जन म्हणती वांजेशी गर्भधारण पांढरे केश म्हातारपण वाणे देतसे कौतुके एक म्हणती गुरुप्रसाद श्री नरसिंह मूर्ती भक्तवरद त्याची सेवा करिता आनंद लाभे चारी पुरुषार्थ त्रयमूर्तीचे अवतार झाला श्री नरसिंह नर सरस्वती नर भक्तजन मनोहर प्रगटला भूमंडळी असे नाना परी देखा स्तोत्रे करिता गुरुनायका वाणे देतसे बायका अति उत्साह उल्हास तिच्या मनी वाणे देऊनी समस्ताशी येऊनी नमिती श्री गुरुशी भक्तवत्सल परियशी आशीर्वाद देतसे संतोषोनी विप्रवनिता साष्टांग करी दंडवता नाना परी स्तोत्र करिता विनवितसे गुरुनाथा जय जयाजी परमपुरुषा तुची ब्रह्मा विष्णू महेशा तुझ्या वाक्या परिसा सुवर्ण केला माझा देह तारावया विश्वासी म्हणून तू अवतारलाशी त्रयमूर्ती तुची होशी अन्यथा नव्हे स्वामी या तुझी स्तुती करावयाशी अशक्यता या वाचेशी अपार तुझे महिमेशी नाही साम्यता कृपा सिंधू येणे परी स्तोत्र करुणी श्री गुरु वचनवंदुनी गेली निरोप घेऊनी आपल्या ग्रहाशी परेसा ऐसे नो मासा क्रमुनी झाली प्रसूत शुभदिनी कन्या प्रसवली तत्क्षणी आनंदली माता पिता ज्योतिषी म्हणती ते वेळी होईल कन्या मग निर्मळी अष्टपुत्री वाढेल कुळी पुत्रपौत्री नांदेल येणे परी ज्योतिषी जातक वर्तिवले परियशी सोमनाथ आनंदेशी दानधर्म करिता झाला 10 दिवस क्रमुनी सुस्नात झाली भगिनी कडिये बाळ घेऊनी आली श्री गुरुदर्शना बाळ आणुनी भक्तीशी ठेवी श्री गुरुचरणापाशी नमन करी साष्टांगेशी एक भावे करून या आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुता परी संतोषवती प्रेम भावे करून या उठवणी विनवी श्री गुरुमूर्तीशी पुत्र न होय आमुचे कुशी सरस्वती आली घराशी बोल आपला सांभाळी जय ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमंती हसोन न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणूनी तिये कुमारीशी कडिये घेती प्रीतीशी सांगतात समजताशी ते कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुईशी होईल आपण शतायुषी पुत्र पौत्र नयनेशी पाहिल आपण अहेवपणे होईल इचा ज्ञानीपती तया ते चारी वेद येती अष्टऐश्वर्ये नांदती प्रख्यात होईल भूमंडळी होईल आपण प्रतिव्रता पुण्यशील धर्मर्ता हिची ख्याती होईल बहुता समस्त इथे वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इच्छा दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझा ज्ञानवंत म्हणती गुरु येणे परी श्री गुरुमूर्ती कन्या लक्षण सांगती विप्रवनिता विनयावृत्ती पुत्र व्हावा म्हणे ती श्री गुरु म्हणती तियेशी पुत्र व्हावा कैसा तुझी योग्य पाहिजे तरी 30 वर्षी अथवा मूर्ख शतायुषी पै ऐकोनी श्री गुरुच्या वचना बिनवितसे विप्रांगणा योग्य पाहिजे पुत्र जाना तयाशी पुत्र 5 व्हावे भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेने रीती संतोषिनी घरा जाती परमानंदे दाम्पत्य पुढे तियेशी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुच्या कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरूपिले
होते जेणे रीती प्रख्यात नामे सरस्वती महा आनंद वर्तला. यज्ञ करोनी तिचा पती दीक्षित नाम मिरवीक्षिती. चोहो राष्ट्री त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्धमुनी. 60 वर्षे वांजेशी पुत्र झाला परेशी. सिद्ध म्हणे नामधारकाशी ऐशी कृपा श्री गुरुची. निर्धार असे ज्याचे मनी तया ते वर देती तत्क्षणी. एक भावे या कारणी भक्ती करावी श्री गुरुची. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार. भजता भावे श्री गुरु उदार सकळा भिष्टे लादती. जो भजे श्री गुरुशी एक भावे भक्तीशी. दैन्य काय बाधेल त्याशी जे जे मागेल ते देईल. श्री गुरु म्हणजे कामधेनू अंतकरणी नको अनुमानू. जे जे इच्छित भक्तजनू समस्त देईल परेसा. इति गुरुचरितामृत. विप्रस्त्रियेशी झाला सूत्र त्याची कथा अद्भुत 39व्यात निवेदिली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वृद्धवंद्या प्रसवो नाम 39तमो अध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु. ओवी संख्या 168. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त.